Hello student, today we are going to conduct a lecture on a topic of drawing of non-written wall, assembly drawing and assembly to details drawings of non-written wall. We know that in this lecture we have studied different parts, different assembly drawings, different detail drawings, and this is one more. Up till now you have practiced the details and assembly drawings. Within that we have covered number of drawings, pedestal bearing, lathe tailstock, drilling jig, piston and connecting rod, then stuffing box assembly, and now in hydraulics and pneumatics wall, non-written wall. Okay, 60-70%, 80% diagrams you have drawn over here, and you can practice at least 1-2 diagrams at your home. Fine. Lathe tailstock, drilling jig, piston and connecting rod, stuffing box assembly, and now in this lecture non-written wall. Before going to jump on the diagram of non-written wall, see, this is a 3D image for non-written wall, and let us see where exactly we are using non-written wall. आपल्याला जर नॉन रिटर्न वॉल्व ची डायग्राम स्टडी करायची असेल, असेंबली डायग्राम पाहायची असतील किंवा डिटेल्स बघायचे असतील, तर त्याआधी ती जी नॉन रिटर्न वॉल्व आहे, हा जो पार्ट आहे मेकॅनिकल पार्ट, हा एक्झॅक्टली कुठे यूज करतो आपण. And this is the part we can use in number of mechanical applications as well as civil engineering applications. Okay. See what is mean by non-written wall. जर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची तर तुम्हाला नॉन रिटर्न वॉल्व काय असतात ते माहित असणं आवश्यक आहे. ओके, सो नॉन रिटर्न वॉल्व्स आर यूज्ड टू ब्लॉक द फ्लो इन वन डायरेक्शन अँड अलाउ फ्री फ्लो इन अदर डायरेक्शन. ह्या ज्या नॉन रिटर्न वॉल्व्स असतात जनरली यूज केल्या जातात स्टीम टर्बाईन मध्ये, स्टीम बॉयलर्स मध्ये, वेगवेगळ्या वॉटर फ्लो इन्स्ट्रुमेंट मध्ये, गॅस फ्लो इन्स्ट्रुमेंट मध्ये, लिक्विड फ्लो इन्स्ट्रुमेंट मध्ये, हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स. हायड्रॉलिक्स मीन्स जे ऑइल प्रेशरवर वर्क करतात असे इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल जेसीबी. जेसीबीचे जे सिलेंडर असतात, पिस्टन असतात, ते कशावर वर्क करतात? हायड्रॉलिक ऑइलवर. ओके, आणि ज्या ज्या हायड्रॉलिक सिस्टीम्स आहेत त्या बऱ्याचशा सिस्टीम मध्ये नॉन रिटर्न वॉल्व यूज करतात, कारण ते हायड्रॉलिक ऑइल जे असतं ते एका डायरेक्शनने फ्लो होण्यासाठी, एकदा ते फ्लो झालं की ते रिटर्न नाही येत, वन डायरेक्शनल फ्लो, दॅट इज नॉन रिटर्न वॉल्व. These are some types: shut-off valve, check valve, pilot check valve, and non-return valve also used in pneumatic applications. Pneumatic म्हणजे जिथं एअरचं ऍप्लिकेशन असतं. With the help of air pressure, if you run any instrument that is pneumatic one, जर तुम्ही एअर प्रेशरचा यूज करून जर एखादं इन्स्ट्रुमेंट यूज केलं असेल तर ते न्यूमॅटिक ऍप्लिकेशन असतं. फॉर एक्झाम्पल एअर प्रेशर कुठं वापरतो आपण? कॉम्प्रेसर मध्ये. तुमच्या व्हेकल मध्ये जिथं तुमच्या व्हेकलच्या टायर मध्ये हवा जरी भरायची असेल तर त्या केसमध्ये जे कॉम्प्रेसर यूज केलं जातं ते कशाचं ऍप्लिकेशन आहे? तर न्यूमॅटिकचं ऍप्लिकेशन आहे. ओके, न्यूमॅटिक सिलेंडर्स पण असतात बरेचसे. हायड्रॉलिक मी तुम्हाला सांगितलं, समजेल असं एक्झाम्पल सांगितलं की जेसीबीचे जे सिलेंडर असतात त्यामध्ये हायड्रॉलिक ऑइल असतात, त्या हायड्रॉलिक ऑइल प्रेशरचा यूज करून वर्कआउट जे केलं जातं
ते झाले हायड्रॉलिक ऍप्लिकेशन. तर अशा हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स अशा ऍप्लिकेशन्स मध्ये नॉन रिटर्न वॉल्व ह्या यूज केल्या जातात. आता इंडस्ट्रीमध्ये पण बरेचसे हायड्रॉलिक मशिनरीज आहेत, न्यूमॅटिक मशिनरीज आहेत, त्यामध्ये कुठेतरी नॉन रिटर्न वॉल्स यूज केली जाते. ओके, वन डायरेक्शनल फ्लो जिथं द्यायचा असतो तिथं नॉन रिटर्न वॉल्व यूज केली जाते. ओके, आणि ती नॉन रिटर्न वॉल्वची इमेज ही अशा प्रकारे आहे. फाईन. So we are drawing these components just due to because of you have number of applications of these drawings, number of uses of these drawings in your mechanical engineering subjects. Next तुम्ही जर बघितलं तर पुढच्या सेमिस्टर मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स हा एक सब्जेक्ट आहे, FMM. त्यामध्ये हे नॉन रिटर्न वॉल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज होताना दिसेल किंवा ह्याचे ऍप्लिकेशन पण समजतील. ओके, आता ऍप्लिकेशन समजलेत नॉन रिटर्न वॉलचे काय आहेत. नॉन रिटर्न वॉल असते कशी हे पण तुम्हाला आता डायग्रामॅटिकली दाखवलंय मी. अँड सी दिस इज अ इमेज, exploited image, or we can say this is the image taken from the animations of नॉन रिटर्न वॉल. नॉन रिटर्न वॉलचे ॲनिमेशन्स केले जातात, त्या ॲनिमेशन्स वरून ही नॉन रिटर्न वॉलची इमेज 3D इमेज तुमच्या समोर दिसली, जेणेकरून पार्ट्स तुम्हाला क्लिअरली समजते. आपल्याला त्याचा एक व्हिडिओ बघायचा असेल, नॉन रिटर्न वॉलचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, कशी ती डिसअसेंबल होती आणि कशी असेंबल होती, याचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. ओके, हा, आता जे स्टुडंट लेट जॉईन झाले त्यांनी पहा, ही नॉन रिटर्न वॉल असते. नॉन रिटर्न वॉलचं काय ऍप्लिकेशन आहे, काय यूज काय आहे, टू ब्लॉक द फ्लो इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शनला फ्लो ब्लॉक करण्यासाठी नॉन रिटर्न वॉल यूज केले जाते. आणि हे तुमचे हायड्रॉलिक न्यूमॅटिक ऍप्लिकेशन जे असतात, JCB सिलेंडर, एअर कॉम्प्रेसर किंवा फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये ही वॉल यूज केली जाते. त्याचे चेक वॉल वगैरे असे बरेचसे टाइप्स आहेत. ओके, ही त्याची एक 3D इमेज. आपण त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. त्याआधी त्याची असेंब्ली ड्रॉइंग पहा. ही असेंब्ली ड्रॉइंग ऑफ नॉन रिटर्न वॉल कट सेक्शन. तुम्ही जी 3D डायग्राम पाहिली त्याचा हा 2D व्ह्यू आहे आणि तो कट सेक्शन मध्ये आहे. ओके, आणि त्यात तुम्हाला काय करायचं, ही असेंब्ली ड्रॉइंग एक्झाम मध्ये गिव्हन असेल आणि त्यापासून काय करायचे, डिटेल्स ड्रॉइंग बघायचे. त्याचे जे पार्ट्स आहेत, बॉडी, कव्हर, वॉल, शीट, वॉल, स्टड विथ नट अँड सेट स्क्रू. ओके, या पार्टवर आपण परत एकदा येऊ. त्याआधी आपण नॉन रिटर्न वॉल्सचे व्हिडिओ पाहूया. ओके, जेणेकरून तुम्हाला पार्ट जे आहेत ते क्लिअर होतील. फाईन. Now I am playing the video of non-return wall. See the video. The parts. Again I am playing the first part. This is wall body. This part is of wall body. Okay, or you can simply say it as body part of the non-return wall, major part. Okay, this is the cut section. Second part, wall sheet. Wall sheet is rest in between the at the center portion, near about the center portion of the body. Then third part, this is main valve which you are using for the blocking of one direction. Okay, main valve जी आहे ती ही valve तुमच्या समोर दिसते. Fine. Next part, this is the cover. Again cut section. Valve allows water in. Valve allows water in. When it is lifted, then it allows water in one direction, and when it is stable, then it will not allow the water. Valve stop water. आता ही वॉलची मूवमेंट पहा तुम्ही. मी परत एकदा हा व्हिडिओ प्ले करतो. ही वॉल ज्यावेळेस वरच्या डायरेक्शनला लिफ्ट होते त्यावेळेस वॉटरचा फ्लो
किंवा लिक्विडचा फ्लो किंवा गॅसेसचा फ्लो हा एका डायरेक्शनला मूव्ह होतो आणि हा एकाच डायरेक्शनला जाईल, पुढच्या डायरेक्शनला जाणार नाही. म्हणजे तो काय करतोय, खालच्या डायरेक्शनला येऊन बॉटम साईडने येऊन तो लेफ्टला वॉटरचा फ्लो जातोय, वरती जात नाहीये. म्हणजे एका डायरेक्शनला रेस्ट्रिक्ट करतात. आता ही जी डायग्राम आहे, ही जी इमेज तुम्हाला दिसते, त्यामध्ये वॉटरचा फ्लो जर खालच्या डायरेक्शनने आला बॉटम साईडने, फॉर एक्झाम्पल हे पहा. ओके, आता ही डायग्राम व्यवस्थित पहा. बॉटम डायरेक्शनने काय होतंय, वॉटर फ्लो वरती येतोय. आता हा फ्लो एक तर स्ट्रेट फॉरवर्ड वरच्या डायरेक्शनने जाऊ शकतो किंवा लेफ्टला मूव्ह होऊ शकतो. दोन साईड त्याचे आहेत. पण ही नॉन रिटर्न वॉल्व काय करते की एकाच डायरेक्शनला म्हणजे एकाच डायरेक्शनला फ्लो अलाउड करते. हे मेन फंक्शन आहे. मग ते वॉटरचा फ्लो असेल, एखाद्या लिक्विडचा असेल किंवा गॅसेसचा असेल. ओके, वन डायरेक्शनला हे आता अपवर्ड मूव्ह होते आणि आता ज्यावेळेस डाऊनवर्ड मूव्ह होईल त्यावेळेस ती काय होईल की फ्लो रेस्ट्रिक्ट करेल. परत एकदा व्हिडिओ प्ले करतो, शॉर्ट व्हिडिओ आहे. पार्ट्स बॉडी, then wall sheet, then valve, cover. These are the main parts. When flow comes from bottom side, the wall lifts up and water allows in one direction, and when it closes, then wall stops the water. Wall stops the water. वॉटरचा फ्लो स्टॉप करण्यासाठी आणि परत स्टार्ट करण्यासाठी ही नॉन रिटर्न वॉल्व यूज केली जाते. ओके, नाउ आय एम शोइंग वन मोर व्हिडिओ. अजून एक व्हिडिओ तुम्हाला मी याचा दाखवतो, केअरफुली लक्ष द्या. Just wait. Now I am playing the second video of non-return wall. Non-return wallचा आपण सेकंड व्हिडिओ आता प्ले करतोय. ओके, केअरफुली पहा, कारण हे जे ऍप्लिकेशन आहे हे मॅक्झिमम यूज केलं जातं जिथं वॉटर पासून पॉवर इलेक्ट्रिक पॉवर प्रोड्यूस केली जाते, तिथं पण यूज केलं जातं. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये यूज केलं जातं, वेगवेगळ्या हायड्रॉलिक ऍप्लिकेशन मध्ये यूज केलं जातं, वेगवेगळ्या न्यूमॅटिक ऍप्लिकेशन मध्ये यूज केलं जातं. म्हणून हा पार्ट एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे एक्झाम मध्ये पण बऱ्याच वेळेस हा विचारला गेलेला आहे, नॉन रिटर्न वॉलची असेंब्ली टू डिटेल ड्रॉइंग. जर तुम्हाला ऍप्लिकेशन त्याचे समजले, पार्ट्स व्यवस्थित समजले, तर तुम्हाला ती डायग्राम ड्रॉ करायला इझी जाणार आहे. ओके, आता आपण सेकंड व्हिडिओ प्ले करतोय, केअरफुली पहा. फर्स्ट ऑफ ऑल बॉडी और वॉल बॉडी यू कॅन से, त्याला होल दिलेला आहे साईडनी नट बोल्ट स्क्रू फिट करण्यासाठी. सगळ्या साईडनी तुम्हाला शो केल्या जाते ती बॉडी, वॉल बॉडी. साईड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू तो ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला त्याचा यूज होईल. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, कुठे एक्झॅक्टली माउंट होते. आता सेकंड पार्ट काय, तर वॉल शीट. आत्ताच आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये की वॉल शीट हे कुठे माउंट केलं जातं. बॉडीचा जो इनसाइड पार्ट असतो त्या इनसाइड पार्ट मध्ये एका प्रॉपर लोकेशनला वॉलला सपोर्ट करण्यासाठी ते यूज करतात. अँड दिस इज द वॉल. ही सगळ्यात मेन वॉल असेल. ही जी वॉल्व आहे ही तुमचा वॉटरचा फ्लो रेस्ट्रिक्ट करते किंवा वन डायरेक्शनला मूव्ह करते. ही जर लिफ्ट झाली तर मग ज्यावेळेस मूव्ह होती तर वन डायरेक्शन फ्लो अलाउड करते आणि ज्यावेळेस आहे त्या पोझिशनला रेस्ट होती त्यावेळेस फ्लो जो आहे तो रेस्ट्रिक्ट करते. ओके, दिस इज द मेन वॉल, नॉन रिटर्न वॉल, मेन पार्ट ऑफ नॉन रिटर्न वॉल. अँड दिस इज द कट सेक्शन. हा हाफ सेक्शन नॉन रिटर्न वॉलचा या ठिकाणी दाखवलेला आहे. देन वॉल स्टॉप. This is one more part. In previous video this part was not shown. Then the cover, some screw threads are provided at the center portion of the cover. Screw thread साठी इथं
जागा आहे पहा सेंटरला स्टड. आता स्टड काय असतं हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं. स्टड इज अ कंपोनंट which are having threads on both the side, or you can say stud is a shaft which are having the threads on both the side. जे ऍप्लिकेशन्स जिथं दोन्ही साईडला तुम्हाला नट बोल्ट यूज करायचे असतात किंवा नट टाईट करायचे असतात किंवा स्क्रूइंग करायचे असते दोन्ही साईडला, सेंट्रली जिथं हा शाफ्ट यूज करायचा असतो त्याला काय म्हणतात स्टड. तिथं आपण हा यूज करतो. ओके, दोन्ही साईडला त्याचं थ्रेडिंग असते. तुम्ही नट बोल्टचे पाहिलेले आहेत का? बोल्टच्या काय असतं एका साईडला थ्रेडिंग असते आणि एक दुसरा जो असतो तो हेड असतो आणि अदर साईडने आपण काय करतो की नट पॅक करतो. ठीक आहे, तर या स्टडच्या दोन्ही साईडला एका साईडला हेड नसून दोन्ही साईडला थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, देन वॉशर. वॉशर इज हॅव्हिंग सिंपल डायग्राम. हे पाहता हे जे वॉशर आहे वॉशरची डायग्राम तुम्ही ज्यावेळेस एक्झाम मध्ये असेंब्ली टू डिटेल्स ड्रॉइंग ड्रॉ करता तेव्हा असे छोटे छोटे कंपोनंट्स आहेत ना, हे 1-2 मार्क्स इझिली देऊन जातो. कारण हा आता याचा फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू जरी पाहिला तुम्ही, टॉप व्ह्यू जरी पाहिला तरी टॉप व्ह्यू मध्ये काय येईल फक्त 2 सर्कल येतील ते तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. डायमेन्शन फक्त प्रॉपरली घ्यायचे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल येईल. 16 मार्क्ससाठी एक क्वेश्चन असतो असेंब्ली टू डिटेल्स, राईट. तर 16 मार्क्ससाठी जो क्वेश्चन असतो त्यामध्ये असेंब्ली ड्रॉइंग मधून ज्यावेळेस डिटेल ड्रॉइंग करायचे त्यावेळेस हे छोटे छोटे पार्ट्स पण तुम्हाला काय करावं लागतात, ड्रॉ करावं लागतात. तर असे जे पार्ट्स आहेत ते बिलकुल मिस करू नका. नाही तर बऱ्याच मुलांचं एक कन्फ्युजन असतं की मोठे पार्ट जे आहेत आपण जर ड्रॉ केले तर जास्त मार्क्स मिळतील, पण हे छोटे छोटे मार्क्स कमी वेळात ड्रॉ होतात आणि मार्क्स पण देऊन जातात. ओके, सो दिस इज द simple part. Next one is nut. Nut is having internal threads. Then this is the non-written valve assembly. Now whatever the part we have seen, these are assembled in this image. Okay, this is the, now see dismantling or disassembly. आता एक एक पार्ट सेपरेट कसा होतोय यामधून पहा जेणेकरून तुम्हाला पार्ट्स क्लिअर होतील. नॉन रिटर्न वॉल्व असेंब्लीचे. फाईन, पहिल्यांदा नट सेपरेट होतील स्टड पासून, वॉशर सेपरेट झालंय, देन कव्हर, देन स्टड, देन वॉल्व, अगेन इट इज असेंबलिंग. I hope so all the dismantling process is clearly shown in this video and you have understood all these things, how the assembly looks like. हे पहा ही जी डायग्राम तुम्हाला आता समोर दिसते, तुम्ही जो तुमच्या बुक मध्ये जो व्ह्यू दिलेला आहे, दिस इज द व्ह्यू. कट सेक्शनचा जो व्ह्यू दिला जातो असेंब्लीचा तो या पद्धतीने दिला जातो, तो आपण पाहणारच आहोत आता. फाईन, या पद्धतीने तो व्ह्यू दिला जातो आणि तो तुम्हाला सेपरेट सेपरेट पार्ट त्याचे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू ड्रॉ करायचे आहेत. ओके, आता तुम्ही जर ती असेंब्ली डायग्राम पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की ती डायग्राम कशा पद्धतीने ड्रॉ केलेली आहे. ते एवढ्यासाठी तुम्हाला क्लिअर होण्यासाठी की ती बुक मध्ये दिलेली असेंब्ली डायग्राम ऍक्च्युअली कशाची आहे ते क्लिअर होण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाय. ओके, अशा पद्धतीने ती डायग्राम आहे आणि त्याचे सेपरेट पार्ट्स, प्रत्येक पार्टचा तुम्हाला काय करायचं आहे, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू असे पार्ट्स त्याचे लोकेट करायचे आहेत. फाईन, कट सेक्शन पण कशा पद्धतीने त्यांनी असेंबल केलाय हे पण या व्हिडिओ मधून क्लिअर कट समजतं. साईड व्ह्यू पाहायचा असेल साईड व्ह्यू पहा, टॉप व्ह्यू पाहायचा असेल तर टॉप व्ह्यू पहा. ओके, फ्लो पहा. आता हे बघा फ्लो कसा होतोय पहा. ही जी वॉल दिसते तुम्हाला, ही वॉल अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल आणि वॉटर फ्लो तिथून मूव्ह होईल. ओके, अपवर्डला मूव्ह होतीये. हा, तर ही डायग्राम असेल नॉन रिटर्न वॉल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साईड व्ह्यू. ओके, सगळ्यांना क्लिअर झालंय आता नॉन रिटर्न वॉल्सचे कंपोनंट्स, त्याचा फ्रंट व्ह्यू, त्याचा टॉप व्ह्यू, त्याचा साईड व्ह्यू. And what you have to do is you have to separate all the components, you have to disassemble all the components, you have to dismantle all the components, and you have to draw
you have to draw the detailed parts of the non-written wall. See, this is the cut section. आणि ही डायग्राम तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे. कट सेक्शन केलंय म्हणून आपण काय करतो की हॅचिंग लाईन्स त्याला प्रोव्हाइड करतो. फाइन. नाउ अगेन I am jumping towards the PPT. Okay. This is the non-written wall. Now, after seeing the video, you have cleared that different parts, which is body part, which is wall part, which are the nuts, all these things, and how to draw the non-written wall. Non-written wall's application समजले. It is used to block the flow in one direction and allow free flow in other direction. Fine. This is a 3D image for non-written wall showing different components. Now this is the assembly portion. आता हा एक आपण व्हिडिओ मध्ये पाहिला कट सेक्शन त्या नॉन-रिटन वॉलचा कसा असेल. बॉडी पार्ट कुठला आहे, त्यानंतर ही डायग्राम ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्यातला बॉडी पार्ट कुठला आहे. हा जो गिवन पार्ट आहे तो बॉडी पार्ट असेल. वॉल्सचा पार्ट हा आहे, वॉल शीटचा त्याच्या बॅक साइडला असेल. Then cover is this one, nut, bolt, etc. All these things are given. Okay, and now what you have to draw is this one. तुम्हाला ती असेंबली डायग्राम दिली जाईल आणि तुम्हाला काय करायचंय, ही डायग्राम या वेगवेगळ्या डायग्राम्स ड्रॉ करायच्या. आता हे पहा, पार्ट्स इथे दिलेले आहेत. फर्स्ट वन बॉडी पार्ट मेड अप ऑफ ब्रास मटेरियल, देन कव्हर, then wall sheet, actual wall. This is one of the main part. Quantity 1 तुम्हाला द्यायची आहे. then stud with nut 6 quantity, 6 stud आणि 6 नट या ठिकाणी यूज केलेले आहेत. and then set screw 1. okay, fifth point is stud with nut. so here they have shown you fifth point. the stud with nut चे 5 नंबरला इथं सिरियल नंबर दिलाय त्यांनी पार्ट लिस्ट मध्ये. सो 5 नंबरचा जो पार्ट असेल तो असेल स्टड विथ नट. त्याचे डायमेन्शन दिले 20, 60, जी काय हाईट असेल, जी काही गिवन असेल. सेट स्क्रू, हे छोटे छोटे जे पार्ट्स आहेत तुम्ही ते आधी ड्रॉ करा. डायग्राम जरी तुम्हाला असं पाहिल्यावर थोडीशी अवघड वाटत असेल, पण आता तुम्ही व्हिडिओ पाहिलेत, आता पुढे जरी तुम्हाला 50-60% ती डायग्राम समजली असेल. ओके, आणि आपण आता वेगवेगळे पार्ट त्याच्या ड्रॉइंग कशा आहेत ते पाहत आहोत. फाईन. Part number 4, wall. Again, all dimensions are given. So simple diagram. Then part number 3, wall sheet. आता डिटेल डायग्राम जर तुम्ही पाहिल्या केअरफुली, ओके, तर काय तुम्हाला दिसतंय की ऍटलिस्ट 4-5 कंपोनंट जे आहेत ते इझी आहे ड्रॉ करायला. फाईन. पहिल्या डायग्राम पासून आतापर्यंत सगळ्या जरी तुम्ही डायग्राम बघितल्या तरी त्यामध्ये काय आहे की 4-5 कंपोनंट जे असतात ते इझी असतात. टोटल या पार्ट मध्ये, या असेंबली मध्ये 6 कंपोनंट दिले आहेत. ओके, इट इज अप टू यू. आयदर you should draw this first diagram or you can draw small diagrams and then move towards the complicated diagrams. Okay, in your book also a part list is given. According to that part list, what you have to do is you have to identify the components and then go for the drawing. Okay, first part होता बॉडी, तो पार्ट इथे आहे, हा बॉडीचा पार्ट. जर तुम्हाला डायग्राम्स इझिली समजले असतील, तुम्ही त्याचे ॲनिमेशन्स व्हिडिओ पाहिले असतील, आता आपण जे दाखवले वेगवेगळे पार्ट्स, त्यातला बॉडी पार्ट्स कसा आहे तो समजला असेल, तर ज्या डायमेन्शन्स मेन्शन आहेत, फॉर एक्झाम्पल सेंटर लाईन पासून हे डिस्टन्स 140. ओके, यू कॅन ड्रॉ इट इझिली. सेंटर लाईन पासून हे जे डिस्टन्स आहे ते 90, यू कॅन ड्रॉ इझिली. ओके,
ऍज इट इज डायमेन्शन्स जे असेंब्ली मध्ये दिलेले आहेत तेच फॉलो करायचे आणि डायग्राम ड्रॉ करायचे. सेकंड पार्ट हा जो दिला इथं, हा कुठला पार्ट आहे तर त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्ही दिलेले आहेत. तो आहे कव्हरचा पार्ट. कव्हर पार्ट पण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये सर. टॉप व्ह्यू जर प्रॉपरली आला तर फ्रंट व्ह्यू येईल. ओके, इट मीन्स दॅट इफ यू हॅव प्रॅक्टिस वेल देन यू कॅन गेट मॅक्झिमम मार्क्स विदिन द 16 मार्क्स ऑफ दिस प्रॉब्लेम. जर तुमची प्रॅक्टिस असेल, आता काही काही स्टुडंटचे डायग्राम्स खूप छान आहेत, त्यांनी जर प्रॉपरली प्रॅक्टिस केली तर हे 16 मार्क्स पैकी 14-15 मार्क्स ते इझिली घेऊ शकतात. जर डायग्राम सगळ्या बरोबर आल्या तर मॅक्झिमम मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. And unit number 5 is also the reverse procedure of unit number 6. What we have seen in unit number 5 is details to assembly. Unit number 5 मध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल नॉन रिटर्न वॉल आहे, याचे डिटेल्स एक्झाम मध्ये दिले जातात आणि त्यापासून काय बनवायला होतं तुम्हाला, असेंब्ली. आणि ह्या युनिटमध्ये युनिट नंबर 6 मध्ये काय की असेंब्ली टू डिटेल्स. इट मीन्स दॅट असेंब्ली इज गिवन टू यू इन द एक्झामिनेशन अँड यू हॅव टू ड्रॉ द डिटेल कंपोनंट. म्हणजे हे जे कंपोनंट तुमच्या समोर दिसत आहेत हे ड्रॉ करायचे. आणि एक्झाम मध्ये हे ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करता त्या सगळ्यांनी पार्ट लिस्ट ड्रॉ करायला विसरायचं नाहीये. पार्ट लिस्ट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. ह्याला पण 2-3 मार्क्स असतात. आता या पार्ट लिस्ट का द्यायची, कारण तुम्हाला काय, फॉर एक्झाम्पल स्टड विथ नट आहे. ओके, स्टड विथ नट आहे तर त्याच्या 6 क्वांटिटी दिल्या, पण तुम्ही काय करणार की 5 नंबरचा पार्ट हा एकदाच ड्रॉ करताय. ओके, एकदाच ड्रॉ करायचा, फक्त इथं क्वांटिटी लिहिताना 6 लिहायच्या, जेणेकरून तुम्हाला तो 6 वेळेस ड्रॉ करायची गरज नाहीये. फाईन. त्यामुळं ही पार्ट लिस्ट जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ओके, सो एक्झाम मध्ये हे पण तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि पार्ट लिस्ट पण ड्रॉ करायच्या आहेत. फाईन.